15 ऑगस्ट भाषण. सुप्रभात सर्व शिक्षक, पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो. मी आज 15 ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिवशी तुमच्यासमोर काही शब्द बोलत आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. 15 ऑगस्ट 1947 हा आपल्यासाठी केवळ एक दिवस नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपल्या देशाने ब्रिटिश सत्तेपासून मुक्तता मिळवली आणि भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला. आपले वीर स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक अनाम वीरांनी आपले प्राण पणाला लावून आपल्याला ही अमूल्य स्वातंत्र्याची भेट दिलेली आहे. मित्रांनो, आज आपण मुक्त भारतात श्वास घेत आहोत, पण या स्वातंत्र्याचं संपूर्ण मोल तेव्हाच कळलं जेव्हा आपण जबाबदार नागरिक म्हणून देशासाठी काहीतरी देतो. आपल्या आजच्या या दिवसाचे खरे महत्त्व हे आहे की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी हाच धर्म आहे आपल्या देशाचा, म्हणूनच फक्त देशासाठी जगा. आपण सर्वांनी मिळून एक सशक्त, सुशिक्षित आणि सौहार्दपूर्ण भारत घडवण्याचा निर्धार करूया. देशप्रेम हे केवळ झेंडा फडकवण्यात किंवा घोषणांमध्ये नसतं, ते आपल्या कृतीत, आपल्या नीतिमत्तेत आणि आपल्यातील माणुसकीत दिसायला हवं. शेवटी म्हणूया, जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय भारत. आपल्या भारत मातेला कोटी कोटी वंदन. जय हिंद, वंदे मातरम.